आपल्यापर्यंत काही तांत्रिक कारणामुळे आवाज पोहोचू शकत नाही, मात्र ही दोन दृश्य बघा अतिशय महत्त्वाची आणि बोलकी दृश्य म्हणावी लागतील, कारण उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वामध्ये हा हंबरडा मोर्चा निघालेला आहे। शेतकऱ्यांच्या मागण्यांवरती आणि त्यांच्या प्रश्नांवरती सरकारचं लक्ष वेधण्यासाठी आजचा हा हंबरडा मोर्चा काढण्यात आला असल्याचं ठाकरेंच्या शिवसेनेकडून सांगण्यात आलेलं। संजय राऊतांनी देखील या संदर्भात सर्व माहिती दिली होती। दुसरी दृश्य आपण पाहतोय, या हंबरडा मोर्चामध्ये मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झालेत। मराठवाड्यातील काही शेतकरी वर्ग देखील या मोर्चामध्ये सहभागी झाला असल्याची माहिती आहे। क्रांती चौकातून आता या मोर्चाला सुरुवात झालेली आहे आणि हळूहळू हा मोर्चा पुढे सरकत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतोय। तर हा मोर्चा म्हणजे कुठला राग नाही, मात्र या वेदना आहेत, अशी प्रतिक्रिया काही वेळापूर्वी अंबादास दानवे यांनी देखील दिलेली होती। मात्र आता आपण जर पाहिलं तर मोठ्या संख्येनं या सर्व कार्यकर्त्यांची, शेतकऱ्यांची गर्दी जी आहे ती मोर्चामध्ये सहभागी झाली। अतिवृष्टीमुळे मोठं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या बांधावर जात काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे यांनी स्वतः आढावा घेतलेला होता। शेतकऱ्यांचं सांत्वन केलेलं होतं। शेतकऱ्यांनी आपले मुद्दे, आपल्या भावना ज्या आहेत त्या उद्धव ठाकरे यांच्या पुढे मांडलेल्या होत्या आणि त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी माध्यमांच्या समोर येत सरकारवर टीका सुद्धा केलेली होती। आता सुद्धा ज्यावेळेला हंबरडा मोर्चाचं घोषणा त्यांच्याकडून करण्यात आलेली होती की आपण हंबरडा मोर्चा काढत आहोत, ठाकरेंच्या शिवसेनेकडून हा मोर्चा काढला जाणार आहे, त्याच्यानंतर फडणवीस असो किंवा शिंदे यांच्याकडून या मोर्चावर टीका सुद्धा करण्यात आली। मात्र आपण हा मोर्चा जो आहे तो शेतकऱ्यांसाठी काढतोय। शेतकऱ्यांच्या व्यथा, शेतकऱ्यांच्या भावना या सरकारपर्यंत, प्रशासनापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण हा मोर्चा काढत असल्याचं ठाकरेंच्या शिवसेनेकडून सांगण्यात आलंय। आणि उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, संजय राऊत, चंद्रकांत खैरे, त्याच्यानंतर ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार, आमदार या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत। एकंदरीत आज हा विराट मोर्चा निघतोय, मात्र 5 तारखेपासूनच विविध गावांमध्ये जात ग्रामसभा देखील घेतल्या जात होत्या। त्या ठिकाणची परिस्थिती जाणून घेतली जात होती आणि त्यानंतर खरं तर 11 तारखेला या मोर्चाचं नियोजन करण्यात आलेलं होतं। स्वतः अंबादास दानवे यांनी या संदर्भात माहिती दिलेली होती, पत्रक काढलेलं होतं, माध्यमांसोबत संवादही साधला होता आणि अखेर आता हा मोर्चा आज निघालेला आहे। शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी, दुसरी बाब म्हणजे त्यांना पूर्णतः कर्जमाफी द्यावी, या मुख्य मागण्या या दरम्यान शेतकऱ्यांसाठी आता केल्या जात आहे आणि त्या मागण्यांसंदर्भातच सरकारचं लक्ष वेधण्यासाठी आज हा मोर्चा छत्रपती संभाजीनगरमधून निघालाय। कर्जमुक्तीची मागणी सातत्यानं केली जाते आणि त्यावर सरकारमधले नेते, मंत्री यांच्या आलेल्या प्रतिक्रिया पाहता त्यावर सुद्धा टीकाटिप्पणी झालेली होती। त्यामुळे आज हा मोर्चा ज्या ठिकाणी संपेल, प्रशासनाला निवेदन दिलं जाईल, त्या ठिकाणी जी सभा आयोजित करण्यात आलेली आहे त्या ठिकाणाहून उद्धव ठाकरे संबोधित करत असताना, भाषण करत असताना काय बोलणार याकडे सुद्धा सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। या मोर्चा आधी सुद्धा दिलीप नार्वेकर, अंबादास दानवे असे सगळे शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख नेते, खासदारांपैकी लोकसभा गटनेते अरविंद सावंत हे सुद्धा उपस्थित आहेत। नाही बोलले, नंतर कोणीही सध्या तरी प्रतिक्रिया देत नाहीये, पण शेतकऱ्यांसंदर्भातला हा तर हा मोर्चा जो आहे तो हळूहळू पुढे निघालेला आहे। क्रांती चौकामधून या मोर्चाला सुरुवात झाली आहे। आदित्य ठाकरे यांच्या हस्ते भगवा झेंडा फडकवत या मोर्चाला सुरुवात झालेली आहे आणि या मोर्चामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचे पहिल्या फळीमध्ये सर्वच नेते ठिकाणी उपस्थित आहेत।
थेट शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या मोर्चातून लाईव्ह रिपोर्टिंग करतो आहोत। महाराष्ट्रात मराठवाड्यात शिवसेना युबीटीचं शेतकऱ्यांसाठीचं हे एका प्रकारे शक्ती प्रदर्शन म्हणता येईल। पुराचा तडाखा बसलेला संकटात सापडलेल्या शेतकऱ्यासाठी उद्धव ठाकरे आपल्या पक्षाच्या नेत्यांसह रस्त्यावर उतरले आहेत। औरंगाबादमध्ये क्रांती चौकातून या मोर्चाला सुरुवात झालेली आहे आणि या मोर्चाचं रूपांतर हे जाहीर सभेत होणार आहे, जिथे उद्धव ठाकरे आपली भूमिका मांडतील। पण सध्याची ही थेट दृश्य आहेत। ज्या प्रमुख मागण्या आहेत त्यापैकी शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी व्हावी आणि 50,000 रुपये प्रति हेक्टरी नुकसान भरपाई शेतकऱ्यांना मिळावी, तसेच पीक विमा या संदर्भात शेतकऱ्यांना तीही रक्कम मिळावी, असे अनेक मुद्दे या मोर्चामध्ये उद्धव ठाकरे मागण्यांच्या संदर्भात मांडत आहेत। आपण काही नेत्यांशी तुम्ही जाऊन सांगा ना, मी सांगत आहोत।